चौथा बागुला नरहरी चौथा बागुला नरहरी चौथा बागुला नरहरी चौथा बागुला नरहरी थोर कामात गुरुगुरी थोर कामात गुरुगुरी थोर कामात गुरुगुरी थोर कामात गुरुगुरी दैत्य वधुनी मांडीवरी दैत्य वधुनी मांडीवरी दैत्य वधुनी मांडीवरी दैत्य वधुनी मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला भक्त प्रल्हाद रक्षिला भक्त प्रल्हाद रक्षिला भक्त प्रल्हाद रक्षिला कृष्ण राहे रे भुगला नाहीतर सांगीन त्या बागुला राहे रे भुगला नाहीतर सांगीन त्या बागुला राही रे भुगला नाहीतर सांगीन त्या बागुला कृष्ण राही रे भुगला नाहीतर सांगीन त्या बागुला उसळणाची उशीर झाला रवी सोड गोविंदा उन्हाची उशीर झाला रवी सोड गोविंदा उसळणाची उशीर झाला रवी सोड गोविंदा उन्हाची उशीर झाला रवी सोड गोविंदा 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 कृष्णा अरे कृष्णा राहे रे भुगला नाहीतर सांगीन त्या बागुला राहे रे भुगला नाहीतर सांगीन त्या कृष्ण बागुला राहे रे उगला नाहीतर सांगीन त्या बागुला कृष्ण राहे रे उगला नाहीतर सांगीन त्या बागुला सांगीन त्या बागुला आनंद किती आहे या संप्रदायात हे सोडू नये काय मेंदू सतेज ठेवायचं आणि शरीर चांगलं उत्तम ठेवायचं दोन्ही आरोग्याची काळजी संतांनी वाङ्मयात घेतली दोन्ही मेंदू कायम सतेज संपलंय माझं कीर्तन 5 मिनिट शिल्लक आहे काय देणं मेंदूही आणि शरीरही बाकी काही कुठं उपयोगाला येत नाही मेंदू कुठं कामात आहे बाबा लोकांच्या आमच्या गावात लग्नात परवा 3 पंक्ता उठल्या तरी 2 जण जेवत होते 3 पंक्ता आता म्हटलं आता त्याचीच ते लाज वाटली तर बरं आहे त्यातला एक म्हणे आता लय झालं गाड्या आता उठलं पाहिजे बरं जादा झाली नाही तो म्हणे जेव जेव पत्रिकेत जेवणाचा टाइम 12 ते 3 आहे मरणच आहे की अरे ना वाढणाऱ्याला काही काही जेवणारे असे भेटतात शेजारी भाजी मशरूमची ना नकात बोट घालतो काही कानात बोट घालतो काय धोतर अरे काय करतोय तू हे बरं काही काही पंक्तीला शेजारी चांगला भेटतो वाढणारा तसा भेटत नाही ज्याला फुल सर्दी व्हायलाय त्याच्याच हातात गुलाबजामची बादली असते तो म्हणतो गुलाबजाम घ्या गुलाब अरे काय गुलाबजाम घेतो काका तुले पाहिलं की ते बादली पहा वाटत नाही आम्हाला इथं पंगतही चांगली आहे आणि भोजनही चांगलं आहे भूत हातात हात असला मग आयुष्य सुंदर निघतं मला आश्चर्य वाटतं बाबा कधी कधी लोक हरिपाठ न घेता जगू कसे शकतात अन्न कसं खाऊ शकतं माणसाला गोड लागत नाही रुचत नाही पिना ज्ञानोबरांच्या आठवण यायचं भोजन अरे बापा माऊलीची कृपा त्याचं विस्मरण होऊन भोजन काय करतात त्या भोजनाला त्याला काही जीवन म्हणतात तुम्हाला काय सांगावं आता ज्ञानोबारीची उपासना करणारे एकूण या संगमनेर नाशिक बघतून तुम्ही या रोडनं या म्हातारी माणसं हो ज्ञानोबारींच्या दिशेनं अशी पायी चालता आपल्यासारख्या तरण्याला लाज वाटते नाही जात माणसं ज्ञानोबारांकडं जितका स्वैराचार जगात चाललाय तितका स्वैराचार अजून तरी महाराष्ट्रात नाहीये त्याचं कारण है संत दुनिया में खड़े तब ही तो रही दुनिया खड़ी उनके प्रतापों से आज तक नीचे नहीं पड़ी इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला पर संत ही का पुण्य है परमावली का पुण्य है जो आज तक जगना डला अरे आपण सुखरूप आहे हीच ज्ञानोबरींची कृपा आहे हेच ज्ञानोबरींचं उदारत्व आहे हेच ज्ञानोबरींचं माझं पण आहे म्हणून झोका तया नमस्कार वारंवार झुकणं शिका नमस्कार करणं ख्रिश्चनाकडून शिका नमस्कार करणं मुसलमानाकडून शिका नमस्कार करणं दलित बांधवांकडून शिका ख्रिश्चन ये गिरिजा घर बडे इस्लाम मस्जिद में पड़े गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जय करके खड़े पर हिंदू हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना ख्रिश्चन गिरजाघराकडे चल्ला बाळा तो इस्लाम मस्जिद में पडे 5 वर्षाच्या पोराला टोपी घालून त्याची माय नमाज पठण करायला शिकवते झुकणं शिकवते अल्लाह की दरबार में झुकना सीखो बेटा
5 वर्षाच्या पिलाला दलित बांधव 3 वेळेला नाव घेतो गौतम बुद्धांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, लाज नाही वाटत त्याला. पण प्रश्न तुम्हाला आणि मला आहे, आय हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. लाज नाही वाटत रे तुला? हरिपाठ न घेता लेका जेवण करतो संध्याकाळी, निदान हरिपाठ. ज्ञानोबाऱ्यांना माझं म्हणायचा अधिकार निदान हरिपाठ सुद्धा घेणाऱ्याला नाही. हरिपाठ घ्या मग म्हणा माझे. नुसता अभंगात गाऊ नये आपण सगळ्यांनी. खरोखर ज्ञानोबाराय माझे आहेत असं जर आपल्याला वाटत असेल तर नाथ महाराज सांगतात त्या 3 पदात ज्ञानोबारांकडे चला. संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा, संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा, संतांचा करिता म्हणा दीपक महाराज. करिता बरवा, संतांचा करिता बरवा, करिता बरवा. उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा. 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 पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा. पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथ चालावा. पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा. पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा. उगवा वासना लिगाड, लिगाड. रे बाई, 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 रे बाई. हे रे बाई, रे बाई, रे बाई, रे बाई. पंथ तो सुपंथे चालावा. इतका सुंदर पंथ वाटला पाहिजे की हा आपण त्या पंथातले. चाल ऐकली की कळालं पाहिजे अरे वारकरी संप्रदायाचे रे बाबा. आता काही काहीच्या चाली ऐकून असं वाटते पंथ बदलवता का नाही तर. पंथ तो सुपंथे चालावा, उगवा वासा. महाराज म्हटले उगवा वासना लिगाड. जा बाबा. अरे संग संतांचा करिता बरवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा. किती मोठा ठेवा आहे आपल्याजवळ. काय पूर्ण अभंग बघू नका. काय पूर्ण अभंगाच्या वेळेच्या मर्यादित कीर्तन थोडीच करायचंय मला. तारीख घेताना काय बाबाने असं सांगलं होतं का 4 चरण सुटलेच पाहिजे, पदापदाचं चिंतन झालं पाहिजे. लेकरांना आई समोर मुक्तकंठाने गप्पा मारायच्या असतात. आईला तत्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करू नये. ज्या दिवशी लेकराला वाटेल मी माझ्या मायबापापेक्षा मोठा झालो त्या दिवशी आपली अधोगती सुरू होईल, ध्यानात ठेवा. आणि मी इथं माझे मायबाप बसलेले या भावनेनं कीर्तन करतो. मी नितांत प्रेम करणारा माणूस आहे पृथ्वीराज महाराजांवर. ही पृथ्वी माझी आहे का मला माहिती नाही, पण पृथ्वीराज बाबा माझे ते स्वाभिमानानं सांगायचा अधिकार आहे मला. आमच्यावर प्रेम आहे त्यांचं. त्यामुळं 3 पदाने ज्ञानोबारांच्या प्रेमात पडा, आपल्या आयुष्याचं सोनं होईल. मला आनंद आहे. कीर्तनाची हीच ताकद आहे. सगळे तरुण कीर्तनाला उभे. तुम्ही बाजूला बघा. ही वारकरी विचारधारेची पद्धत. काय मी त्यांना हसवतोय. माझ्या डाव्या हातचा मळ आहे बाबा, तुम्ही ते करू शकतो. 2 तास 3 तास ठरवलं तर काय लागत नाही त्याला. ज्या अपेक्षा सध्या लोकांच्या कीर्तन परंपरेकडून आहेत, काही लोकांच्या,
ते करायला काय अभ्यास लागतो का चिंतन लागतं, पण ही प्रमाण काढायला मला काही वेळ द्यावा लागला. या नाथ महाराजांच्या ओव्या मला बघाव्या लागल्या. मला ज्ञानोबरांचं ऐश्वर्य काय, ज्ञानोबरांचे गुण काय, कुठंतरी बघावंच लागलं ना हो. हे बघायची सवय ज्या दिवशी श्रोत्याला होईल त्या दिवशी उभी महाराष्ट्रातली कीर्तन परंपरा उभ्या पिकासारखी डौलार फडकत राहील, हा मला नितांत विश्वास आहे. पण त्याची तयारी फक्त माझ्याकडून अपेक्षित नाही, त्याची तयारी तुम्हा सगळ्यांकडूनही अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. आमचं भाग्य आहे की आम्ही आयुष्यातला काळ थोडा गेला पण चांगल्या लोकांमध्ये गेला. आमचा हात चांगल्याच्या हातात आहे, म्हणून वेळ आहे अजून. हात चांगल्याच्या हातात ठेवा, सोनं होईल आयुष्याचं. म्हातारपणात आपल्याला पश्चाताप करावा लागत नाही. हात चांगल्याच्या हातात असला बस चिंता नाही. महाराज ज्ञानोबरांच्या हातासारखा पवित्र हात एकदा ज्ञानोबरांनी तळ हातावर घेतलं, जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला मला परास्त करू शकत नाही. अरे भिंत परास्त होत नाही अजून कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात. माणसं नापास झाले, अजून रेडा नापास करू शकलं नाही विज्ञान. रेडा काय कृपा आहे, रेडा नापास नाही ना झाला, भिंत नापास नाही ना झाली, मशीद नापास नाही झाली अजून निवाशाकडं. ज्ञानोबा जळाला नापास होऊ देत नाही तर जीवाचं काय लावलं. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबांचा स्वभाव आहे सगळ्या भूत मात्रांना सुखी करायला मी इथं आलोय आणि मी ते करणार. तया नमस्कार वारंवार ते करत असताना ज्ञानोबा आहे काय काय बघणार तुम्ही. नाथ महाराज म्हटले काहीच बघत नाही. न पाही आती न पाही आती न पाही कुळ, न कुळ पाहत नाही, जात पाहत नाही. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. करुणा करणं, कृपा करणं हा ज्ञानोबारांचा अंगीभूत स्वभाव आहे. त्यामुळं बसलेल्या लोकांना माझी हात जोडून प्रार्थना आहे, भीकच मागायची असेल तर इंटरनॅशनल दर्जाचा भिकारी होऊन ज्ञानोबारांच्या दारात भीक मागा. इतकं मोठं श्रीमंताचं दार सापडलं आणि तरी काय माणसं दुसऱ्याचं दार वाजवून राहिले. अरे किती जन्माचं पाप म्हणावते आपलं. वाजवायचंच असेल तर दार ज्ञानोबारांचं वाजवा. इतका मोठा दरवाजा नाही, जगातले सगळे दारं बंद होतात. पण भजंती यथा देवान देवापी तथैवतान सैव कर्म सचिव साधू दीनवत्सला पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. ज्ञानोबाराय बोलतात का निम्न भरलिया उने पाणी डोळोची नेने तेवी श्रांता तो शोनी जाणे सामोरे जया. जसं देवाचा स्वतंत्र स्वभाव आहे तशी ज्ञानोबारांची साधकाला जीवाला धरण्याची स्वतंत्र पद्धत आहे. तुझे अवदार जानो स्वतंत्र देता न मनसी पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र जे वैर्याही दिदली मोक्षो दुराराध्यो कीर होय परी तोही आराधी तुझे पाय मनोनी धाडसी जेत जाय पाय को जैसा तुवा सनकाधिकाचे निमानी सायुज सोरू सुदिदला पुतनी जे विषयाची आस्तन पाने मारू आली आगा राज सोय यागाचा सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिला ऐशी अपराधी या शिशुपाळा आपण पेठाव दिदला गोपाळा काय उत्तान पादाची आबाळा द्रौपदी चाड तो वनाला याची लागी बैसावे पितयाचे उत्संगी चंद्र सूर्य दिका परिस जगीशला घू केला. ज्ञानोबारांच्या मुखातल्या ओव्या वाचता वाचता असं वाटतं माऊली हा स्वभाव सांगता तुम्ही देवाचा, पण देवापेक्षाही एक पाऊल तुमचं पुढे हो. आम्हाला माहिती आहे अरे देवानं फक्त शिव्या देणाऱ्याचं भलं केलं, तुम्हाला तर मारलो माऊली आम्ही पाहिलं ना. तरी न पाही अति कुळाचा विचार. आमची ज्ञानाबाई नावाची माय कशी माय भक्त करुणा कर ज्ञानाबाई. बाह्य विशेषण प्रेम विशेषण आहे. या बाई या शब्दात प्रेम दडलेलं आहे. आपल्याकडं बाई बहिणीला म्हणतात. आईच्या पाठीनंतर या पाठीवरून प्रेमानं हात फिरवणारं जगात एकच दैवत आहे, तिचं नाव आहे बहीण. आणि ज्ञानोबारांनी ते मला असं वाटतं चांगलं अनुभवलं. आदी विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. या संप्रदायाचं नशीब आहे. लोकांना बहीण भेटते की नाही चांगली माहिती नाही, पण वारकरी संप्रदाय एवढी उत्तम बहीण जगाच्या पाठीवर कोणालाच भेटली नाही. आणि त्या बहिणीचं नाव आदिशक्ती मुक्ताबाई आहे, जिनं भावापुढं भाऊबीजे करता पदर पसरला, जमिनी करता नाही, कोणत्या एखाद्या तुकड्या करता नाही, जगदोद्धारा करता पदर पसरणारी एक बहीण
माय झाली ज्ञानोबाराय म्हटले आमची बहीण नाही बापा, ही आमची माय आहे हो. बरं, ज्ञानदेव म्हणे बली मुक्ताबाई दाखविली सोय आम्हाला. बरं झालं, बहिणीनं सोय दाखवली, नाही तर आमचं काय खरं होतं. ज्ञानोबाराय म्हटलं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलं की आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. पण काय अपेक्षित आहे? विवेकाची गोष्ट अपेक्षित आहे ज्ञानदादा. ती विवेकाची गोष्ट आमच्या पदरात घाला. वारकरी संप्रदायाचं विश्व लोकांना मनोरंजनाचं वाटतच कसं, हा मला प्रश्न आहे. वाटतच कसं, वाटू कसं शकतं? इतकं त्यागातून दिव्य समर्पणातून उभं राहिलेलं हे सगळं मंदिर लोकांना मनोरंजनाचं केंद्र वाटतं. का वाटावं? याचा अर्थ असा आहे, आपण त्याच्या तळागाळात अजून शिरलो नाही, आपण त्याचा गाभा अजून पाहिला नाही. आईचे बाळंतपणाचे कष्ट आठवले की माय विसरत नाही. आईसोबत मस्ती करताना बाळाला कळत नाही ना ते हिनं काय सहन केलंय. पण ज्या वेळेला आपण बाप होतो, ज्या वेळेला मुलगी माय होते, तेव्हा कळतं रे बाप रे, एवढं सोसलं हिनं, करुंगुडी कापली तर दुःख होतं, हिनं तर चरकन पोट फाडून घेतलं, एवढं सोसलं. जेव्हा हा विचार तुम्ही सगळेजण कराल, तुमच्या या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं भविष्य केवळ ज्ञानोबाराय घडवू शकतात, केवळ ज्ञानोबाराय. पण तुम्हाला वाटलं पाहिजे माझ्या लेकराचा हात मी ज्ञानोबारांच्या हातात देईल, मी कोणाच्या हातात हा हात देणार नाही. त्याकरता आपल्या पवित्र हातात ज्ञानेश्वरी यावी लागेल, आपल्या पवित्र हातात अमृताचा अनुभव यावा लागेल, आपल्या पवित्र हातात चांगदेव 65 यावी लागेल, हरिपाठ यावा लागेल, ज्ञानोबारांची अभंगवाणी आपल्याला गावी लागेल. त्याशिवाय सगळं शक्य होणारच नाही. महाराज ज्ञानोबाराय म्हटले एकदा हे हातात घ्या, हे तुमच्याच करता कीर्तन केलंय, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन. माझं काय हो, इथं मी पायी काय माझ्या निवृत्ती दादाच्या पायाचा? आमचं काही नाही, हे सगळं तुमचं आहे. आणि हे जर तुम्ही स्वीकारलं तर काय होईल? देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे. देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे. देताना वैर्यासी त्याची दे, हा देताना म्हणे जाना तोर वैर्यासी त्याची दे. हा देह सार्थक अंती वासुदेव आद्य छंदे. देह सार्थक वासुदेव. हा देह सार्थक अंती वासुदेव आद्य छंदे. देह सार्थक वासुदेव आद्य छंदे. देखा आजा मेळ तारीला येणे नामे मुकुंदे. नामे आजा मेळ नामे मुकुंदे. आ देखा आजा मेळ उद्धरिला नामे येणे मुकुंदे. देता येणे नामे मुकुंदे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे. देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे. देताना म्हणे जाना थोर वैर्यासी त्याची दे. देताना म्हणे वैर्यासी दे. देह सार्थकांती वासुदेवाचे छंदे. देह सार्थकांती वासुदेवाचे छंदे. एका आजा मेळा उद्धरिला नामे येणे मुकुंदे. एका आजा मेळा नामे मुकुंदे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तरी एका प्रमाणात तर हर्बल लाईफ साजरी करतो आपण, एका प्रमाणात काय कष्ट करावे लागतं. एक प्रमाण म्हणा गान नाचा ज्ञानोबारांनी सोयच तशी करून दिली. ते प्रमाणच तसे त्याला त्याच चालेल. लुप्तली नारी लागली समाधी. लागली समाधी. लुप्तली नादी लागली समाधी. लागली नादी. लागली समाधी. मूळ जन नर नारी लोकारे. नर नारी लोकारे. मूळ जन नर नारी लोकारे. जन नर नारी लोकारे.
सिद्ध साधकारे एकची सिद्ध साधकारे एकची सिद्ध साधकारे नाचती आनंद कल्लोळ पवित्र गाणे नामावली रे नाचती आनंद कल्लोळ पवित्र गाणे नामावली रे नाच आनंद कल्लोळ पवित्र गाणे नामावली नाच आनंद कल्लोळ पवित्र गाणे नामावली रे याला हेच चाली म्हणावे लागतील ना डोलतो माणूस असा आतून आतून अहो काय वारकरी परंपरा आहे हे इलेक्ट्रिक मीडियाचं माध्यम जिव्हाळा नावाचं यूट्यूब चॅनल ज्या चॅनलने बाबा क्रांती केली की आउट ऑफ कंट्री चांगला उत्सव आम्ही सक्सेस केला तो दुबईचा आणि त्याचीच पोचपावती म्हणून येणाऱ्या काळात लंडनला सुद्धा इंग्लंड ज्यांनी आपल्यावर राज्य केलं आपण ज्ञानोबरांच्या कृपेनं त्यांच्यावर कीर्तनाच्या माध्यमातून का होईना राज्य करायला जातो ही संधी जिव्हाळा करता उपलब्ध झाली सगळ्या चॅनलला त्याचा आनंद आहे सगळे